शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र भूमीने सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं असतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो पाठमोरा माणूस आहे याला कुठेतरी पाहिलंय आणि ती ज्या वेळेला संजय मोरेच्या घरी येते तेव्हा तिने आत्याला पण पाहिलेलं असतं। त्याच वेळेला पुन्हा पुन्हा भूमी ते सीसीटीव्ही फुटेज चेक करायला लागते आणि त्यावेळेला कुठे पाहिलंय या माणसाला, कुठे पाहिलंय असं तिला साधारण अंदाज यायला लागतो आणि पटकन तिला क्लिक होतं, कदाचित हे भानुशाली वकील तर नाही आहेत, म्हणजे माझा संशय खोटा पण ठरू शकतो, पण त्या दृष्टीने जर का मी त्यांचा पाठलाग केला तर मला नक्कीच काहीतरी क्लू मिळू शकतो हे सुद्धा आता भूमीला समजतं। मग भूमी त्या दृष्टीने प्रयत्न करते आणि त्याच वेळेला तिच्या अजून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कारचा नंबर। या कारच्या नंबरवरती आपण जर का सर्च करत गेलो तर नक्कीच सत्याचा उलगडा लागेल। मग अमृता ट्रॅव्हल्सची जी कार असते त्या अमृता ट्रॅव्हल्सच्या कारला फोन केल्यावरती ही कार कोणी हायर केली होती हे सुद्धा भूमीला समजतं। म्हणजे भानुशालींनी डोकं लढवलेलं असतं की आपली कार घेऊन इकडे येऊ नये, जर पकडलो गेलो तर। पण त्याच वेळेला ते हे विसरले असते की भूमी त्यांच्यापेक्षा हुशार असते। ही कार ही अमृता ट्रॅव्हल्सची आहे हे भूमीला कळतं। मग अमृता ट्रॅव्हल्स आता मात्र फोन केल्यावरती भूमीच्या समोर सत्य येतं। अमृता ट्रॅव्हल्स वाले सांगतात की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला या सगळ्यामध्ये डिटेल्स आहेत त्या पाठवतो। असं म्हटल्यावरती भूमी ज्या वेळेला डिटेल्स बघते त्यावेळेला भानुशाली, यशोधन भानुशाली या वकिलांचं नाव समोर येतो। यशोधन भानुशाली यांचं नाव समोर आल्यावरती मग मात्र आता भूमी हादरते आणि आता तिचा मनातला संशय पक्का होतो। पण त्याच वेळेला भूमी आधी राजा काकांना इन्फॉर्म करते। राजा काकांना ती इन्फॉर्म करून सांगते की राजा काका या सगळ्यामध्ये भानुशाली हे करतायत। राजा काका म्हणतात याच्याबद्दल आपल्याला कधी संशयच नाही आला, आकाशला अडकवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय, तुझ्यासोबत लग्न होऊ शकलं नाही किंवा त्याचं लग्न मोडून तू इकडे आलीस हा राग तो काढतोय, पण या सगळ्यामध्ये तू काळजी करू नकोस, भानुशाली एकटा हे करू शकत नाहीये, कारण आपल्या कंपनीमधले 2 सीसीटीव्ही फुटेज त्याच वेळेला बंद करणं, आपल्या कंपनीमध्ये येऊन ही भिंत बांधणं हे एकट्या भानुशालींचं कामच नाहीये। यावरती भूमी म्हणते मला पण तेच वाटतंय, भानुशालींनी हे केलं याच्याबद्दल मला आश्चर्यच नाहीये, पण भानुशालींना आपल्या इथलं कोण मदत करतंय? म्हणजे त्यावरती राजा काका म्हणतात बघितलंस ना, सिक्युरिटी गार्ड आणि भानुशाली हे त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतायत। भूमी म्हणते मला पण तेच कळत नाहीये की ते सिक्युरिटी गार्डला कसं काय मॅनेज केलं। बरं त्यांनी सिक्युरिटी गार्डला जरी मॅनेज केलं असलं ना तरी सुद्धा इतके पैसे आणून तिकडे ठेवणं आणि त्यानंतर हे सगळं सीसीटीव्ही वगैरे बंद करणं हे एकटा सिक्युरिटी गार्ड नाही करू शकत। म्हणजे सिक्युरिटी गार्डला तर मी कितीही पैसे दिले तरी तो एकटा कसं मॅनेज करेल? कोणीतरी आहे ते आपल्याला माहित नाहीये, आपल्या जवळची व्यक्ती आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायलाच पाहिजे। राजा काका म्हणतात तू बिलकुल घाबरू नकोस, मी या सगळ्यामध्ये तुझी मदत करणार आणि तू एक काम कर, तू भानुशालींची भेट घे आणि त्यांची भेट घेऊन त्यांना तू त्यांच्यावरती संशय आलाय हे पक्क सांगून टाक, पण मी मात्र मागून वार करणार, मी भानुशालींना मागून फॉलो करणार आणि तो साथीदार शोधणार। आपला महत्वाचा गुन्हेगार हा भानुशाली नाहीच आहे, आपला महत्वाचा गुन्हेगार ही ती व्यक्ती आहे जी भानुशालींना मदत करते। भूमी आणि राजा काकांचं डील ठरतं, पण या संदर्भात आपण कुठेही बोलायचं नाही, इवन रागिणी मॅडमना पण हे बोलूया नको असं ठरतं, कारण या सगळ्यामध्ये जर का रागिणी मॅडमना हे समजलं त्यांना खूप टेन्शन येईल असं ह्या दोघांना वाटतं, म्हणून रागिणीला काही न सांगण्याचा निर्णय होतो। नंतर तोपर्यंत रागिणीला भानुशालींचा फोन येतो। भानुशाली म्हणतात हे बघा सगळं काही ठीक झालेलं आहे, माझ्यापर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाहीये आणि आता उद्याच्या उद्या आकाशला जेलमधून म्हणजे आता कस्टडीमधून जेलमध्ये पाठवण्याची वेळ येणार आहे, ही भूमी काहीच करू शकणार नाही। एकदा का तो जेलमध्ये गेला की जामीन मिळणं कठीण, जामीन या 2 दिवसात जर मिळाला ना तरच तो निश्चित योग्य ठरतो। असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते तुम्हाला तुमच्यावरती ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये ना? भानुशाली म्हणतात बिलकुल नाहीये ओव्हर कॉन्फिडन्स, पण ओव्हर कॉन्फिडन्स असलेले भानुशाली एक चुकी करतात आणि तीच चुकी त्यांना भारी पडणारच। आता भानुशाली भूमी गाठते आणि भूमी म्हणते मला कळालेलं आहे, त्या दिवशी रात्री तुम्हीच आला होतात ना, आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही आला होतात, मला न बाजूच्याच कंपनीमधले सीसीटीव्ही फुटेज सापडलेले आहेत, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पद्धतशीररित्या दिसताय आणि या सगळ्यामध्ये तुम्हीच आकाशला अडकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला गेलात ना, मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकता, हे तुमचं वागणं आहे ना हे अजिबात मान्य केलं जाणार नाही। भानुशाली म्हणतात ठीक आहे, पण आकाशला सोडवणं तुझ्या हातात नाहीये भूमी,
भूमी, तुझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये, त्यापेक्षा तू माझ्यासोबत एक डील कर की आकाशला मी सोडवतो, म्हणजे मी आत्ताच्या आत्ता रात्री आकाशला सोडवतो, माझे सगळे सोर्सेस वापरतो, पण त्यानंतर तू आकाशला सोडून माझ्याकडे यायचं. एक गोष्ट इतकी तू करूच शकतेस ना, म्हणजे स्वतःच्या नवऱ्यासाठी इतका त्याग कर, नाही तर तुझा नवरा कायमचा जेलमध्ये राहील, तुला कळणार पण नाही, कळतंय का? असं म्हणत भानुशाली भूमीला मागणी घालतात. भूमी ठाडकन एक थोबाडीत देते आणि तिकडून निघून जाते. भानुशाली विचार करतो, हिची तर आता अद्दल घडवायलाच पाहिजे, हिला तर या सगळ्यामध्ये आता मला धडा शिकवायलाच पाहिजे. असं म्हणत चिडलेला भानुशाली आता मात्र इकडे रागिणीला फोन करतो आणि रागिणीला भेटायला बोलवतो. राजा काका म्हणतात, हे बघ, तू तिकडून निघून गेल्यावरती मी त्याच्या पाठीवरतीच होतो, त्याने कोणाला तरी फोन केलाय आणि भेटायला बोलवलंय, त्यामुळे आता त्याला माहित नाहीये की मी पाठलाग करतोय. तू असं दाखवू नकोस की तुला काही माहिती आहे, तर तू दुसरीकडून आणि मी दुसरीकडून त्याचा पाठलाग करायचा आहे आणि तो कुणाला भेटतोय तीच व्यक्ती त्या सगळ्यामध्ये याच्यामध्ये जबाबदार आहे, हे आता सिद्ध होईल. कारण एक गोष्ट लक्षात घे, तू लगेचच निघून गेल्यावरती ज्या व्यक्तीला त्याने फोन केला असेल ती या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असणारच ना, काय वाटते तुला? भूमी म्हणते, हो, हे सत्य असणार आहे, कारण मी गेल्यावरती ताबडतोब फोन ज्याला केलाय तीच व्यक्ती याच्यामध्ये जबाबदार. असं म्हणत भूमी पण आता इकडे राजा काकांच्या होला हो करते आणि आता दोघ जण या सगळ्यामध्ये शोध घेण्यासाठी निघतात. ज्या वेळेला दोघ जण निघतात त्यावेळेला इकडे रागिणी भानुशालींची वाट पाहत असते. रागिणी ज्या वेळेला वाट पाहत असते तोपर्यंत तिथे भानुशाली येतात. भानुशाली आल्यावरती रागिणी सांगते, काय झालंय? यावरती भानुशाली म्हणतात, तिला माझ्यावरती संशय आला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिचा संशय कसा खोडून काढायचा किंवा तुमच्यापर्यंत काहीच पोचणार नाही याची मी नक्की खबरदारी घेईन. रागिणी म्हणते, जर का माझ्यापर्यंत कोणी पोचलं ना भानुशाली, तुमचं काही खरं नाहीये. असं म्हणत रागिणी भानुशालींसोबत बोलत असते. तितक्यात भानुशालींच्या फॉलो करत असलेले राजा काका आणि भूमी तिकडे पोहोचतात. राजा काका आणि भूमींना पाहिल्यावरती इकडे रागिणी गडबडते. राजा काका म्हणतात, रागिणी तू? यावरती रागिणी म्हणते, हे ते. असं रागिणी चांगलीच गडबडते. आता मात्र रागिणीला रंगे हात पकडल्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी काहीही आता तिच्या हातात नसतं, कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायला तिच्याकडे काहीही नसतं. त्यामुळे रागिणी गडबडते आणि या सगळ्यामध्ये काय करू हा विचार करते. तिच्याकडे काही उत्तर नसल्यामुळे राजा काका म्हणतात, रागिणी बोल. अगं तुला विचारतोय आम्ही भानुशालींचा पाठलाग करत होतो, म्हणजे हा आमचा प्लॅन होता की भानुशालीने काय केलंय हे जाणून घेण्यासाठी, आणि भानुशालींना भूमीने धमकी दिली होती आणि धमकीनंतर भानुशाली तुला भेटायला आले, त्याने तुलाच कॉल केला होता ना, मग तू यातच सामील आहेस. आम्हाला संशय होता की भानुशालींना मदत करणारा कदाचित अभिजित असू शकतो, पण तरी सुद्धा आम्हाला संशय वाटत होता, तू आणि इथे. आता मात्र रागिणी गडबडते. ती भानुशालींकडे पाहायला लागते. राजा का म्हणतात, बोला भानुशाली, याच तुम्हाला मदत करणाऱ्या ना? यावर रागिणी म्हणते, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी नाही ती, मी खरं तर ह्या भानुशालीला पकडायला आले होते, म्हणजे मला पण संशय आला की भानुशाली हे सगळं करतोय, म्हणून मी याला पकडायला आले. बोल भानुशाली, तूच हे सगळं करतोयस ना? असं म्हणत रागिणी डाव पलटी करण्याचा प्रयत्न करते. यावरती आता भूमी म्हणते, आत्या, पण आम्ही भानुशालींचा पाठलाग केला, आम्हाला कळलं होतं की त्यांनी या ठिकाणी भेटायला बोलवलंय, तुम्हाला कोणी सांगितलं? यावरती रागिणी म्हणते, अगं मी पण याचा पाठलाग केला होता आणि तेव्हाच मला कळलं की या ठिकाणी हा कोणाला तरी भेटायला येतोय, आणि मी सुद्धा ते सीसीटीव्ही फुटेज पाहिलं होतं, जे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहिलं, आणि त्याच्यामध्ये मला हा भानुशाली आहे असं दिसलं. पण भूमीच्या मनाची समज काही होत नाही. त्यावरती आता मात्र रागिणी म्हणते, चला हे सगळे पुरावे दाखवून आपण आकाशला सोडवूया. भूमी त्या वेळापुरतं सगळं विसरून जाते, पण भूमीच्या डोक्यामध्ये ही गोष्ट अगदी पक्की बसते की आत्यांचा याच्यात डाव आहे आणि आता राजा काकांना पण संशय येतो. पण ही वेळ संशय घेत बसण्याची नसून आकाशला सोडवण्याची असते. मग आता भूमी येते आणि आकाश, तुझ्या विरुद्धचे पुरावे सगळे सापडले, तू निर्दोष आहे ते समजलंय, आता मी तुला सोडवणार. असं म्हणत आकाशला ती घरी घेऊन येते. आकाशला भूमी घरी घेऊन आली असली तरी सुद्धा राजा काका आणि भूमी यांच्या मनामध्ये रागिणीचा संशय असतोच. मग रागिणी राजा काकांना म्हणते, मला थोडंसं विचित्र वाटते. राजा काका म्हणतात, मला पण हे विचित्र वाटते, पण डायरेक्ट रागिणी असं करेल असं नाही वाटत. भूमी म्हणते, मला पण रागिणी आत्यामध्ये तसा संशय नाहीये, पण काय असेल हे सगळं?
दोघं जण विचारच करत बसतात. या सगळ्यामध्ये सत्य काय काय हे असं त्यांना प्रश्न पडतो. पण रागिणीवरती संशयाची मात्र आता सुई टिकटिक करत असते. या सगळ्यामध्ये रागिणी संशयाच्या नजरेत टप्प्यात आलेली आहे. राजाकाका आणि भूमीपर्यंत सत्य पोहोचलेलं आहे. ते दोघं जण रागिणीचा पर्दाफाश कसे करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.